तुम्ही असं कितीही परिश्रम करत बसले ना तरी तुमच्या कष्टाला प्रयत्नाला यश भरभरून येणार नाही. काय कारण याचं वालं? तुम्ही कदाचित सहजरित्या आम्हाला प्रश्न विचारता तुम्ही का बा आमच्या नशिबात नेमकं आहे काय, नशिबात नेमकं आहे काय, आमच्या संचितात नेमकं आहे काय, नेमकं घर होईना, गाडी होईना, कर्ज मिटाना, पाहिजे तसं यश मिळाना, मुलांचे लग्न जमाना, हे आमच्या नशिबात आहे काय? अहो नशीब आणि संचित याची कधी ओळख झाली तुम्हाला? नशीब आणि संचित म्हणजे काय? तुमच्या संचितात, तुमच्या नशिबात परमेश्वराने सगळं लिहून ठेवलेलं आहे, सगळं लिहून ठेवलेलं नशिबात संचितामध्ये, पण त्याच्यावरती अशी घाण बसलेली हे माता भगिनींचा अनुभव आहे. भांडे स्वच्छ करून ठेवले तरी मात्र दरवाजा खिडक्या बंद राहू देव, तरी दुसऱ्या दिवशी पाहिले का त्या भांड्यांवर ते थगड आलेला असतो घाणीचा. मग ती घाण आली कुठून? तशाच पद्धतीनं मात्र या संचिताला, नशिबाला जी मलिनता येते ना, त्या मलिनतेमुळं मात्र, त्या घाणीमुळं आपल्या नशिबात काय ते आपल्याला दिसत नाही. मग आता इथंही सहज तुम्ही दररोज मात्र चुळून मुळून आंघोळ करते, साबण बिबण लावून एकदम, तुमच्या अंगाला मळ नाही, कपडे सुद्धा एकदम स्वच्छ ठेवते. सोडा आहे, साबण आहे, कपडा धुवायला, अंग धुवायला मात्र साबण आहे, शॅम्पू आहे, शिका काही. जेवढं डोकं धुताना मात्र जेवढा फेस होईल ना, डोकं एवढं एवढं फेस झाला का डोकं एवढं दिसतं. फेस झाला जास्त का मग डोकं चांगलं निघालं बा, पण त्यांना डोकं दुखतं बरं का. म्हणून मात्र शरीर स्वच्छ करण्याकरता साबण आहे, शॅम्पू आहे, शिका काही आहे, कपडे स्वच्छ करण्याकरता सोडा आहे, साबण आहे, आणि अंतकरणाची स्वच्छता करण्याकरता, अंतकरण शुद्ध करण्याकरता भगवंताचं नामस्मरण. आता आपण नाचलो का नाही, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. त्यानंतर आपण मात्र गीत वाद्य वाजून सुद्धा नाचलो. आपण जेव्हा असतं नाचतो ना त्या टायमाला आपल्या शरीरातून घाम येतो. डॉक्टर साहेब तुम्हाला गोळ्या देताना काय सांगतो बरोबर? काय सांगतो डॉक्टर साहेब गोळ्या देताना? पोटभर जेवण करा, गोळी घ्या आणि झोपून घ्या. का पोटभर जेवण करा, गोळी घ्या, पावडं घेऊन पाणी भरायला जा. तशाच पद्धतीनं मात्र तुम्ही पोटभर जेवण केलं, गोळी घेतली, झोपले, टररून घाम येणार, म्हणा अंग मोकळं होऊन. अहो तसं इथं आहे, तुम्ही जेव्हा नाचणार ना त्या टायमाला जेव्हा तुमच्या अंगाला घाम येईल ना नाचून, बस अंतकरणाची शुद्धता झाली, अंतकरणाची शुद्धता झाली, शरीराची आतली शुद्धता झाली. घाम येईल तेव्हा याला गोळ्या घ्यायची काही गरज नाही. आता संचित आणि नशीब, तुम्ही आम्हाला जे संचितात आणि नशिबात मात्र काय हे जे विचारते ना, याला सुद्धा मलिनता येते. आज मात्र आपल्या शरीरावरची काम करताना खूप घाण बसते, ही शरीरावरची मलिनता झाली. काळं निळं काहीतरी करताना कपड्याची मलिनता, कपडे घाण झाले हे आपल्याला दिसलं. तसं मात्र तर आपल्या अंतकरणाची जी स्वच्छता आहे, ती अंतकरणाची घाण मात्र कशी असते? तेलाचं तुपाचं खाऊन एक मंगत मात्र कधी कधी अशा पद्धतीनं होतं. ते जास्त तेल जास्त तुपाचं त्याची मलिनता. जेव्हा शरीर गरम होतं ना त्या टायमाला अंगातून शरीरातून घाम येतो, त्या टायमाला शरीराची स्वच्छता होते. आता संचिताला, नशिबाला जी मलिनता येते ना, ती मलिनता कशा पद्धतीने येते? दरवाजा खिडक्या बंद राहत्या तरी मात्र घाण बसते. आपल्याला तर कुठं घाण जायला जागाच नाही. कानालाही पडदे, नाकही दरबस स्वच्छ करतो. हे संचित नशीब मात्र कुठं असेल आता?
ह्या संचिताची नशिबाची जी मलिनता आहे ती येते कशी? लक्षपूर्वक आहे का? कळत नकळत मात्र कोण्याही जीवाची मात्र का प्राण्यांची, प्राणी म्हणजे मोठा आणि जीव म्हणजे छोटा, का त्या जीवाची आपल्याकडून हत्या होते. आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी सहजरित्या नांगरणी करताना, निंदताना, खुरपं फिरवताना, एवढंच नव्हे तर आपण दळण दाळताना सुद्धा मात्र त्याच्यामध्ये सोंडकिडे मरतात. सोंडकिडे पाहिले का तुम्ही कधी? सोंडकिडे, धान्यातले सोंडकिडे पाहिजे तुम्हाला? 5 माणसाच्या दळणात जर समजा 5-6 सोंडे मिले तर, आणि असं जर समजा वर्ष दळण दळत राहतो, वर्ष जमीन नांगरत राहतो, वर्ष मात्र काही काम करतो का नाही आपण? एवढंच नव्हे, जर घरामध्ये मुंग्या झाल्या ना, पिठात मुंग्या, भाजीत मुंग्या, त्या कोडशात भाजीत कोडेस म्हणत होते पहिले त्याला, त्याच्यात मुंग्या, पिठात मुंग्या, भाजीत मुंग्या, भाकरीत मुंग्या, पाण्यात मुंग्या. मग तुम्ही काय करते? कधी कधी दुधातही मुंग्या. मग तुम्ही काय करते? असं एखादं मात्र पातेलं ठेवते, एखादी कढाई ठेवते, भांडे ठेवते, ते पाण्यानं भरून देते, त्याच्यात मात्र दूध ठेवते, त्याच्यात भाजी ठेवते. म्हणजे मुंग्या आल्या का ते आजूबाजूला पाणी, त्या पाण्यातच पोत बसते, गेल्या मरून. अशी जर एका जीवाची हत्या जर झाली आपल्याकडून, एक मुंगीचा आत्मा असेल किंवा हत्तीचा आत्मा असेल, एकसारखा आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. त्याच्यात मतभेद अजिबात नाही. पण ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मात्र ते शरीर प्राप्त झालं. आता इथे मात्र तुम्हाला ती गोष्ट सांगायची, पोलीस असेल तर आपल्यासारखा, वकील असेल तर आपल्यासारखा, न्यायाधीश असेल तर आपल्यासारखा, इंजिनियर असेल तर आपल्यासारखा, डॉक्टर असेल तर आपल्यासारखा, मोटरसायकल चालवणारा आपल्यासारखा, छोटा हत्ती चालवणारा आपल्यासारखा, बस चालवणारा आपल्यासारखा, विमान चालवणारा आपल्यासारखाच. मग रेल्वे चालवणारा ड्रायव्हर कसा होता आपल्यासारखा होतो. तुम्ही रेल्वेचं ड्रायव्हर पाहिलंच नाही. तुम्ही रेल्वे ट्रेन पाहिलं तुम्ही काय? फक्त रेल्वेच्या डब्यात बसले तुम्ही, ड्रायव्हरच नाही पाहिला तुम्ही. एवढे 40 डबे ओढायचे म्हणलं, त्याला असं शिंगा असते तशी. पहिलं रेल्वेत बसायच्या अगोदर शिंगाचा ड्रायव्हर होतो. एवढे 40 डबे ओढायचे म्हणलं, शिंगाचा ड्रायव्हर लागेल ना त्याला. बैल जसं शिंगाचा बैल तोडतो ना, तसं एवढे डबे ओढायचे म्हणलं. आता रेल्वेचा ड्रायव्हर सुद्धा आपल्यासारखाच ना. मग मुंगी असेल किंवा हत्या असेल, आत्मा एकाची. अनुष्ठाने आणू म्हणजे डोळ्यानं न दिसणाऱ्या जीवाला सुद्धा आपल्याकडून त्रास होता कामा नाही. मग याचा विचार आपण करत नाही. दळणामध्ये किती सोंडे मरते, किती किड्यांची हत्या होते, आणि आपल्या घरात मुंग्या झाल्यानंतर कधी कधी मुंग्याच्या धावावर असं निघालं, तुम्ही तर पाणी वाता वतलं पाणी, मेल्या 1000 मुंग्या, 1000 आत्म्यांचं हत्या केली तुम्ही. त्यांना वारसदार नव्हता, नाही तर एका आत्म्या ती हत्या करून पहा बरं. जेलमध्ये जाऊन भजे खात बसावं लागेल. म्हणा जेलमध्ये भजे मिळते काय? भजे नाही, गुलगुले नाही. तर म्हणजे ज्याला वारस नाही ना, ज्याला वारस नाही त्याला देव वारस आहे, त्याला देव वारस आहे. आणि म्हणून मात्र तेथून मात्र देव आपल्या नशिबाला, आपल्या संचिताला मलिनता आणतो. आणि आपल्या नशिबात संचितात काय ना ते आपल्याला दिसत नाही. आरशात तोंड पैसे असलं तर पहिले आरशावरची घाण पुसावं लागेल. तसं आपल्या नशिबात, आपल्या संचितात काय हे आपल्याला दिसाय करता नशिबाची संचिताची घाण पुसावा लागल. आणि ती पुसायसाठी अनुष्ठान आहे. त्याच्याशिवाय मात्र दुसरं साधन नाही अनुष्ठानाशिवाय.
म्हणून मात्र इथं बाह्य गोष्टीचा त्याग करायचा आहे. हे नुसतं अनुष्ठानार्थ्यांसाठी नाही सांगत आम्ही, सगळ्यांसाठी सांगतो आम्ही. का तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो संघर्ष करतायत त्यातून मात्र तुम्हाला जे पाहिजे ना ते मात्र मिळत नाही. याचं कारण आहे का संचिताची मलिनता, नशिबाची मलिनता मात्र काढण्याकरता अनुष्ठान आहे. इथून मात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुमच्यात असणारा अहंकार मात्र वरून तुम्हाला खाली आणतो. मग इथं अनुष्ठानामध्ये त्या अहंकाराला सुद्धा बाजूला ठेवायचं, आपल्याला अहंकाराला सुद्धा बाजूला ठेवायचं, तर मात्र अनुष्ठान चांगलं होईल. म्हणून इथं बाह्य गोष्टीचा त्याग करायचा आहे. अनुष्ठानामध्ये बाह्य गोष्टीचा त्याग म्हणजे परमेश्वराने एवढं सुंदर शरीर दिलं, एवढं सुंदर शरीर दिलं. उदाहरण आहे, कोणी त्या परमेश्वराला आत्तापर्यंत धन्यवाद दिला का हो? आत्तापर्यंत धन्यवाद दिला कोणी? सुंदर शरीर बनवलं, असं एवढं सुंदर शरीर बनवलं. एखाद्याने इतका सुंदर बंगला बनवला, सुंदर बंगला बनवला का तिथं मात्र एकदम किचन वाटा, बेसिन, वरून मात्र एक फायबरचा पत्रा, वरच्या ट्रेसवरचे काय म्हणतात ते ट्रेस का एकदम शेवटच्या मजल्यावरती एकदम उजाड पाडायसाठी फायबरचा पत्रा बित्रा, बस अशा पद्धतीनं. वा काय सुंदर बंगला आहे वा. बंगला बनवणारा कारागीरचं नाही, काय सुंदर कारागीर असेल. पण इथं मात्र असं कधी विचार केला का? आपल्याला गरमट होऊ नये म्हणून हे 2 नागपुड्या दिले. आपण तो वेगळा आहे, मी आतमध्ये बसेल, मी काही करत नाही. गरमट नाही होऊ म्हणून 2 नागपुड्या दिल्या. स्वच्छ पाणी प्याल्यानंतर पण तर घाण पाणी निघून जावं त्याच्याकरता म्हणजे सगळी सुविधा त्यांनी केली. पण परमेश्वराला कोण धन्यवाद दिला? पण एखाद्या वेळेस मात्र जर समजा एखाद्या ताईंना जर नथनी बनवली ना सुंदर अशी इथपर्यंत लोंबणारी, काय सुंदर बनवली पाहून नथनी. पण ज्याने सुंदर नाक बनवलं त्याचं कोणी नाव घेत नाही. आणि त्याने जर नक्ट नाक खुलं असतं तर नथनी घातली असती कुठं. नाकाचा शेंडा एकदम व्यवस्थित आहे म्हणून नथनी शोभते. आणि जर नक्ट नाक बनवलं असतं तर, म्हणून नाक बनवणाऱ्याला धन्यवाद द्या. अशा कितीतरी नाचण्या बनवून देतील, नाक बनवणाऱ्याला धन्यवाद द्या. तशा पद्धतीनं सुंदर असं शरीर बनवलं, याचा कोणी आराखडा काढला नाही, त्याला कोणी धन्यवाद दिला नाही. म्हणून परमेश्वराने असा एक मात्र छुवा आपल्यात सोडला. छुवा आपल्यात सोडला कोणता? तो म्हणजे अहंकार. घर किती चांगला असू द्यावं, एकदा उंदीरमध्ये शिरला ना कार्यक्रमच लावून टाकीन तो. तसा मात्र माणूस किती श्रीमान राहू द्या, सत्ता संपत्तीने अधिकाराने अहंकाराचा चुवामध्ये सोडला ना त्याचा कार्यक्रमच लावून टाकेल. म्हणून इथं मात्र आपल्याला या अनुष्ठानाच्या कालावधीत त्याला थोडंसं बाजूला ठेवायचं आहे. म्हणून बाह्य गोष्टीचा त्याग करायचा आहे. मग बाह्य गोष्टीचा त्याग करायचं. त्यांनी एवढं मोठं सुंदर शरीर बनवलं, याच्यावरती अभूषणे आपण जे बाहेरचे वापरतो ना तिथून अहंकार निर्माण होतो. तिथून अहंकार. आता तुम्हाला 2-4 उदाहरणं सांगून टाकतो आम्ही नेमकं अहंकार कुठून आहे. आता तुम्हाला त्याच्यात काही कळणार नाही नेमकं, कारण की तुम्ही संसाराच्या गाड्यामध्ये सगळं विसरूनच गेलात. सगळं अहंकारही दिसाय ना आपल्याला. आपल्याला अनुष्ठानामध्ये आरशात तोंड पाहायचं नाही, घड्याळ वापरायचं नाही, हातातल्या अंगठ्या वापरायच्या नाही, अंगाला साबण लावायची नाही ज्याने सुगंध येईल असा, कपड्याला नंतर साबण लावायची नाही, कपड्याला डोक्याला तेल लावायचं. अशा पद्धतीने या बाह्य गोष्टीचा त्याग करा. मग तुम्ही म्हणाल का बा असं नेमकं? हे बाबाजी सतत सांगायचे, जप तप अनुष्ठान करते ऋषीमुनी जन. हे ऋषीमुनी जंगलामध्ये करत होते, आपल्याला तरी फराळे आता ते बी पोटवर.
ते बिचारे पाला खाऊन कंदमुळे खाऊन मिळालं तर खायचं. साधू महाराजाचा धर्मच असा आहे, मिळा तो वाटके खाय नाही तर वैश्य सोया. मिळालं तर वाटून खायचं, नाही तर मग तसंच झोपायचं. तर या पद्धतीनं मात्र लक्षपूर्वक आहे का, सगळे येत राहणार, सगळे जात राहणार. आपल्या अगोदर बरेचसे आले आणि बरेचसे गेले. आपल्याला एक दिवस जायचे काला विचार. तर एवढा उंदीर मात्र सरळ घर पोखरून टाकतो. ही अनुभव प्रत्येकाच्या जीवनामध्ये. तसं आपल्यात असणारा उंदरासारखा अहंकार चांगल्याला मात्र पोखरून टाकतो. चांगल्याला वरून खाली आणतो. 5 मजली 50 मजली बिल्डिंग असली तिला जर खालून पोखरलं तर 50 मजली बिल्डिंग खाली येते. माणूस सत्ता संपत्तीने अधिकाराने किती मोठा असू द्या, त्याला अहंकाराने पोखरलं त्याला खाली आणता येतं. म्हणून इथं बाह्य गोष्टीचा त्याग करायचा अनुष्ठानामध्ये, ज्याच्यापासून अहंकार नाही. पण आता ते दररोजच्या कार्यक्रमात मात्र त्या गोष्टी आहे आपल्याकडे. आरशात तोंड पाहणं, अंगांगा फिरवणं, कपाळाला टिका लावणं, हातात घड्याळ वापरणं, अंगठ्या वापरणं, ह्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. तरी परंतु आपल्याला कळत नाही का खरोखर हा अहंकाराचे का काय म्हणून. असं कळतं का आपल्याला? नाही. तो आपल्याबरोबर बोलत असतो, अहंकार आपल्याबरोबर बोलत असतो. आता एक उदाहरण सांगितलं ना, नथनीचं उदाहरण सांगितलं. दुसरं उदाहरण मात्र आरशामध्ये तुम्ही पाहिलं. आरशामध्ये पाहिल्यानंतर कोणीतरी तुमच्याबरोबर बोलतं का नाही? आरशामध्ये पाहिलं बोलत नाही. कसं दिसतो पाहता माता भगिनी, कशी दिसते आता? कोण बोलतंय? अहंकार. घड्याळ ज्याच्या हातात आहे ना ते तिंदा असं करेल. ज्याच्या हातात अंगठे आहे ते तिंदा असं करेल. हे कोण करतं? त्याच्यातला अहंकार करतो. ते जाऊ द्या, एखादं इकडून लोटलं तर तिकडं पडेल मग, अशी परिस्थिती तिची वेळी. पण अशी एकदम मात्र चांगली चप्पल त्याला घालायला द्या. ती चप्पल मात्र घालून जर चाललं ना, चप्पल जेवढी सटक फटक वाजल तेवढा कार्यक्रम तेवढं जोरात चालेल ते. म्हणजे त्याला चालायला शक्ती नसली तरी ते चप्पल जेवढी वाजेल तेवढं जोरात चालेल ते. म्हणून अशा पद्धतीनं मात्र हा अहंकार आहे. इथं बाह्य गोष्टीचा त्याग करायचा आहे. आरशातून पाहायचं नाही, डोक्यात कंग घालायचं नाही, अंगाला साबण लावायची नाही, आणि कपडा पिळायचा नाही. मानव धर्म असा आहे, ज्याने आपल्यावरती उपकार केले ना त्या उपकाराची जाणीव ठेवायची. कधी काळी कोण आपल्यावरती काय उपकार करल हे सांगता येत नाही. म्हणून मात्र त्याच्याकरता कपडा पिळायचा नाही. ह्या कपड्याने आपल्याला चांगल्या ठिकाणी घेऊन गेला, आणि कपड्यामुळंच मान मिळाला आपल्याला. नाही तर आपल्याला कोण विचारत होतं? एखाद्या वेळेस मात्र मोदी सरकार जर फाटके तुटके कपडे घालून आपल्या दारात जर आले ना, आपण म्हणून पुढं चला. आणि एखादं जर ढरक्या जर समजा भिक्षा मागणारा, त्याला चांगले हायपाय कपडे घातले, सुटन बुटन तेन, तुम्ही गेले घरची खुर्ची बाहेर घेऊन येणार, घरातली खुर्ची बाहेर घेऊन येणार, बसा साहेब म्हणे मला येळ नाही, आता वेळ नाही बरं का, मला येळ नाही. तुम्ही ना झाला चहा झाला ना, नाश्ता बी झाला, कोण येळ नाही. म्हणजे कपड्यामुळं माने. म्हणून मात्र त्या कपड्याचा आदर करा. तुम्ही जर मात्र कधी तर पाहते धुणं धुताना गुडघ्यात एकदा दाबलं, त्याला खाद्यावर टाकलं, करते का नाही? असं जर केल्यावर एखादं मात्र त्याच्यातून तुमचा फायदा पण काय आहे? जर समजा तुम्ही असे कपडे पाण्यात बुडून झटकून घेतले, वळणीवरती टाकले, त्याच्यातलं पाणी थेंब पडल ना, तशी तुमच्या पाठीमागची दोषबाधा सगळी नष्ट होती, दूर होते.
एखाद्या व्यक्ती एखादा भांडण दंटे झाले, एखादा राग भरून गेला कुठल्याही कारणाने, तरी मात्र त्याचा विधी आहे, कपडे खालवर करून असे दे टाकून दिले, त्याच्यातलं पाणी गळलं तर त्याच्या डोक्यातला खटका निघून जातो. काही दोषबाध असेल तर ती निघून जाते आणि तो माणूस वापस येतो घरी. बरं एवढा चमत्कार आहे. ज्याला शारीरिक स्वास्थ्य नाही त्याच्यासाठी असं कर. अनुष्ठानामध्ये हेच करायचं, कपडे पिळायचे नाही, कपडे पिळायचे नाही. आणि इथं मात्र नाण्याला जसे दोन बाजू आहे तशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी दोन्ही, रात्र आणि दिवस, चांगला आणि वाईट, छप्पा आणि काटा, स्त्री आणि पुरुष, चंद्र आणि सूर्य, पाप आणि पुण्य, तशा पद्धतीने देव आणि दानव, या दोन्ही शक्ती आहे. जिथं मात्र पवित्रता आहे त्या ठिकाणी मात्र देवाची शक्ती वास करते. जिथं पवित्रता नाही तिथं आसुरी शक्ती वास करते. मग आता आपण मात्र इथं अनुष्ठानामध्ये पवित्रता पाळली पाहिजे. पवित्रता पाळणं हा आपला धर्म आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती थंडी असू नाही तर वारा असो तरी मात्र आपण बाहेर लघवीला गेले तर हातपाय धुतले पाहिजे. आता हातपाय धुवायला सांगितलं तर कोणी फक्त पायावरतीच पाणी टाकीचं थोडंसं झालं आणि मग गुडघा दुखायला लागलं का मग बसवते दाबीत. अहो पाय जो आहे तर तळ पायापासून तर इथपर्यंत पाय आहे ना, मग कमीत कमी गुडघ्याच्या वर तर धुवा. तुमचा गुडघाही दुखणार नाही. तुम्हाला पाय धुवायचं ते गोठ्यापर्यंत नाही धुते, ते गोठ्यापर्यंत नाही, गोठ्यापर्यंत नाही धुती. ते बोट वल्ले केले का झालं पाय धुणं. त्याला काय पाय धुणं म्हणते. हात या बोटाच्या शेंड्यापासून तर इथपर्यंत हात आहे. कमी कमी हात धुदा म्हणले एवढेच नाही धुवायची, इथपर्यंत हात धुतले पाहिजे. आणि तोंड धुवा म्हणले नुसतं हे तोंडच नाही धुवायचं, कानाच्या मागून तोंड धुवा. कानामध्ये पाणी घातलं तर 10 दिशांच्या देवतेंना आंघोळ घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. म्हणून अशा पद्धतीनं करा. शारीरिक स्वास्थ्यासाठी असं जर केलं आसुरी शक्तीचा प्रभाव मात्र तुमच्यावरती पडणार नाही, तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही. हीच पवित्रता मात्र पाळायची. प्रत्येकाच्या घरामध्ये जी परेशानी पूजापाठ करून अनुभव येत नाही, तुम्ही गंज दुसऱ्याचं चांगलं करते पण तुमच्या पाठीमागची परेशानी संपत नाही. याचं कारण मात्र काय, तुम्ही या गोष्टीचं पथ्यपाणी पाळतच नाही. फक्त मनीपाठ आहे तुमच्या. वैद्यापेक्षा पद भारी, वैद्यापेक्षा पद भारी, वैद्यापेक्षा पद भारी. पण पद म्हणजे काय हेच तुम्हाला माहीत नाही. हां, वैद्यापेक्षा पद भारी म्हणजे काय काय हो. डॉक्टरनं गोळ्या दिल्या आणि सांगितलं तेलकट तुटकट काही खाऊ नका, तळेल मिळेल काही खाऊ नका, ना आपण तेच खात बसलं तर मग जर डॉक्टरच्या गोळ्याचं सुद्धा काम करणार नाही, पण तुम्ही जर तेलकट तुलकट खाल्लं नाही, असं जर पथ्य पाणी पाळलं, गोळ्यापेक्षा पॉवरफुल शक्ती त्याची. तसं तुम्ही नियम पाळले तर त्या नियमाचीच एवढी मोठी शक्ती आहे का त्या ठिकाणी बाबाजींचंच वाक्य आहे, जो माझ्या नियमा पडेल मी तुमच्या कामा, जो माझ्या नियमा पडेल मी त्यांच्या कामा. हे साधी गोष्ट काही नाही, आपल्याली अनुभवतो नाही ना. एखादा सर्व्हिसच्या नियमाप्रमाणे जर राहिला, नोकरीच्या नियमाप्रमाणे 9ला ड्युटीत 9च्या 10-5 मिनटं अगोदर गेला, तो म्हणला मला परवडत नाही, हे 2 रुपये वाढवून घे पण ये. एखादा 9ला ड्युटीन तो म्हणला जाऊ आता 10ला, कधी 12ला, कधी 3ला, कधी 4ला, तो म्हणला मला परवडत नाही, तो म्हणतो मग घरी जाय आता, परवडत नाही तर. जो 9ला ड्युटीन 10-5 मिनटं अगोदर गेला, तो म्हणला माझी दिवाळी होत नाही, तो म्हणा बोनस घे भाऊ पण ये. आणि एखाद्या वेळेस मात्र जर समजा एखादा 9ला ड्युटीन तो गेला 10ला, कधी 12ला, कधी 3ला, कधी 4ला, तो म्हणला माझी दिवाळी होत नाही, तर म्हणतो तो दिवाळं तिकडंच कर, देऊच नको. आणि एवढी सर्व्हिस झाल्यानंतर सुद्धा, रिटायर झाल्यानंतर तुझे मुलं तुला सांभाळणार नाही म्हणून अर्धा पगार देते पेन्शन म्हणून, त्या निमित्ताने तरी सांभाळतील. परंतु मात्र जो मात्र नियमातच नाही त्याच्या, तर तो रिटायर होईपर्यंत राहतच नाही. इथंही मात्र तीच गोष्ट आहे, प्रत्येक ठिकाणी नियम आहे. या नियमाचं पालन. तुम्ही काय करते, कधी कधी बाहेर लॅट्रिनला जाऊन आले का, बाहेर लॅट्रिनला जाऊन आले का मग आंघोळीचे कपडे काढते, मग आंघोळीला जाते. हे चुकीचं आहे. आपण बाहेर लॅट्रिनला गेलं ना, तिथून आल्यानंतर आपल्या दुसऱ्या कपड्याला, कुठल्याच कपड्याला स्पर्श करायचा नाही. बाहेर लॅट्रिनला जाताना जेवढे कपडे अंगावरती तेवढे कपडे वल्ले करायचे. हां, आज मात्र जर बाहेरून लॅट्रिनहून आलो आपण, हे कपडे घेऊन गेलं, मग आंघोळ केली, हेच कपडे मात्र अंगावरती धारण करून देवाची पूजा केली,
देवाच्या मंदिरात गेलं तर देवाचा भ्रष्टाचार केल्याचा दोष तुम्हाला लागेल. काय भावात पडेल ते? या गोष्टी माहितीच नाही. फक्त करायचं म्हणून करायचं. कर्म करते दुःखाची आणि आशा करते सुखाची. सांगा बरं कुणाकडून सुख मिळेल तुम्हाला? म्हणून अशा पद्धतीनं मात्र हे तुझं आहे तुझं पशी फरी तू जागा चुकलाशी. आजच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमापासून शेवटपर्यंत तुम्हाला हेच सांगणार, तुझं आहे तुझं पशी फरी तू जागा चुकलाशी. आपल्या जवळ काय शोधायची गरज नाही कोणाकडं. म्हणून मात्र अशा पद्धतीनं अनुष्ठान याच्याकरता आहे. आता मात्र या ठिकाणी आपल्या आसनं सुद्धा मात्र उचलायचे नाही. आत्तापासून तर मात्र 8व्या दिवसापर्यंत आसन झटकायचं नाही. त्या